तुम्ही कधी ऑब्झर्व केलं का की हे कॉस्मेटिक कंपन्यांचे जे सेल्समॅन आहे हे इतक्यात 5-5, 6-6 महिन्यात जॉब सोडून देतात. सेल्समॅनचा टार्गेट का होत नाही? कारण त्याला ऑर्डर भेटत नाही. ऑर्डर का भेटत नाही? कारण दुकानदाराकडनं तो माल खपत नाही. आजच्या डेटला जर एखाद्या किराणा व्यावसायिकाला सर्वात जास्त त्रास कोणता प्रोडक्ट विकण्यात होतो तर तो आहे हे कॉस्मेटिकचे प्रोडक्ट, कारण याचा सेल जवळपास संपून गेलेला आहे. मित्रांनो, 2-3 दिवसाआधी माझ्याकडे एक सेल्समॅन आले. ते एका डिओड्रंट कंपनीचे होते. आता ते होते नवीन, कारण त्यांच्या आधी एक दुसरा व्यक्ती यायचा. त्यांनी मला त्यांचा कॅटलॉग दाखवलं, बोलले की भैया मी या कंपनीतून आलेलो आहे. मी त्यांना बोललो ते जुने सेल्समॅन कुठे गेले? तर त्यांचं उत्तर होतं की त्यांनी जॉब सोडून दिला. सध्या कॉस्मेटिकच्या इतक्या कंपन्या झालेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये एक गोष्ट ही कॉमन आहे, ती म्हणजे त्या कंपन्यांचे जे सेल्समॅन असतात हे 5 ते 6 महिन्यापेक्षा जास्त त्या कंपनीत थांबत नाही. 90% सेल्समॅनची हीच परिस्थिती आहे. काही विशिष्ट लोक आहे जे अजूनही त्यांच्या त्याच कंपनीमध्ये आहेत, परंतु मॅक्सिमम पोर्शन जो आहे तो 5-6 महिने जॉब करतो आणि कंपनी स्विच करतो. हा सेम प्रश्न मी त्या मनुष्याला विचारला, कारण तो थोडा सिनियर वाटत होता. म्हटलं तो का बरं सोडून गेला? तो बोलला टार्गेट होत नाही. तर टार्गेट का होत नाही? काहीतरी तर प्रॉब्लेम असणार. याच्यावर मीच त्यांना सांगितलं की भैया हे डिओड्रंट आणि कॉस्मेटिकचा धंदा आता रिटेलमध्ये राहिला तरी कुठे हो? किरकोळ व्यावसायिक आहे, त्यांच्याकडनं हे कॉस्मेटिकचे सामान जातच नाही. लोक येतात, छोटस सामान घेऊन जातात, कारण त्यांना कॉस्मेटिक प्रोडक्ट्स हे जे आहे हे ऑनलाईन ई कॉमर्स किंवा मोठ्या मॉल्स मध्ये इतक्या स्वस्त रेटमध्ये मिळतात की तितका स्वस्त रेट तर दुकानदाराची लँडिंग प्राइस सुद्धा नसतं. कस्टमर सुद्धा कशाला दुकानदाराकडनं घेणार? आणि याच्यासाठी कारणीभूत कोण आहे? तर कंपन्या. कारण कंपन्या असा रेट दुकानदाराला देतात की नॉर्मल कस्टमरला ते दुकानदाराकडचं सामान महागच वाटणार आहे, त्याला ते स्वस्त कधीच नाही वाटणार. आणि राहिली गोष्ट सेल्समॅनची, तर ह्या मनुष्याने मला हेच बोललं की आजकाल लोकांचे टार्गेट होत नाहीये. तर टार्गेट का नसणार होतो? लोकांनी कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरणं बंद केले का? डिओड्रंट वापरणं बंद केले? फेसवॉश वापरणं बंद केले का? लाली लिपस्टिक लावणं बंद केलं का? तर बंद केलं नाही. याचा अर्थ प्रोडक्ट तर लोक वापरत आहे, परंतु घेत कुठेतरी दुसरीकडनं आहे. आणि त्याचं जे कॉन्सिक्वेन्सेस आहे ते किराणा दुकानदार, किरकोळ व्यापारी आणि जे सेल्समॅन आहे त्यांना झेलावं लागतं. एका सेल्समॅन मित्राने तर मला हे सुद्धा सांगितलं की आठवड्यातनं 6 दिवसापैकी 5 दिवस आम्ही रिटेलमध्ये ट्राय करतो, आणि नाही झालं तर ज्या दिवशी आमचा होलसेलचा दिवस असतो त्या दिवशी आम्ही आमच्या खिशातनं पैसे भरून कसं तरी स्कीम जास्त लावून त्या होलसेलरकडे डंप करून देतो. म्हणजे नोकऱ्या वाचवायसाठी असे सुद्धा काम करावं लागतात. मग याच्यासाठी कारणीभूत कोण आहे? कंपन्यांनी जर समान रेट सर्वांना दिलं तर फेअर कॉम्पिटिशन सुद्धा होणार, लोकांच्या नोकऱ्या सुद्धा सलामत राहणार, कोणाला कोणाच्या खिशामधनं पैसे सुद्धा द्यावे नाही लागणार. की रेट्स हे प्रत्येक ठिकाणी समान द्यायला पाहिजे, जेणेकरून दुकानदार आणि मॉल सगळीकडे सारखा रेट असायला पाहिजे आणि कस्टमर्सला दुकानातलं जे सामान आहे ते महाग नाही वाटायला पाहिजे. किराणा दुकानदारांकडे कस्टमर येतो तर मोठं डिओड्रंट मागतच नाही, त्याला हे असे छोटे डिओड्रंट परवडतात. जर ही अशीच परिस्थिती सुरू राहिली तर दुकानदारांना कस्टमर भेटणार नाही, सेल्समॅनला दुकानदार भेटणार नाही, आणि जे आर्थिक चक्र आहे ते पूर्णपणे कोलमडून जाणार. मित्रांनो, याबद्दल आपले काय मत आहे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा.